दारात त्या कुठे अडकले तर नसतील ना ग युवराज? हा ते कशाला अडकत्यात? हा जवळचा रस्ता आहे का? जवळचा नसला तरी पायाखालचा रस्ता आहे त्यांच्या, आणि त्यात त्यांचा वेग वाऱ्याचा. आतापर्यंत यायलाच हवे होते. आता कसं आहे ना, युवराज गेले शृंगारपूरला, आणि अख्ख्या शृंगारपूरला जावयाचं लई कौतुक, आणि जावयाला बी सासूवाडीचं. तर तिथनं पाय निघताना येळ होणारच. ते आहे ग, पण आम्हाला खूप काळजी वाटते त्यांची. काळजी वाटण्यासारखंच आहेत ते. आम्हीही कित्येकदा जाऊन आलो शृंगारपूरला, मनातल्या मनात. बर, तुमचे मनातले खेळ चालू द्या. आता मी येऊ का? लय काम आहेत. आणि हो, सारख्या सारख्या हाका मारत बसू नकासा. कुठे अडकले असतील युवराज? चौकशीचं काम कुणाला आवडतं ना आवडतं, कुठलं संकट तर आलं नसेल ना? युवराज, 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 युवराज हात जोडते, वाचवा आम्हाला. अरे धरा धरा तिला, वडा माग. अगं ए सुगंधे, काय याडमॅड भरलाय काय तुला? पाय बाप, वाचवा आम्हाला. पायाला चटका बसते. हात जोडा. काय नाही युवराज, तिला जरा थोडं पेपर भरतं मधनं. नाही युवराज, असं काय बी नाही. चला रे धरून. सोडा तिला. सरकार, आम्ही सुपारी घेतली या लांबची, पोचायला पाहिजे. कसली सुपारी? आम्ही तमासगीर आहोत. या बाई का रडताय? काय बी नाही सरकार, ती तुम्हासनी बघून जरा बावरली आहे. नाही युवराज, ती माझी मालकीन आहे. तिनं मला तिकडं लांब औरंगाबादला ऐकलंय. मी सरबी घेतलाय, पण मला येऊ मुलूक सोडून नाही जायचं. सरकार, आम्ही हिला इकत घेतली या, 25 होऊन दिल्यात. तरी तिच्या मनाविरुद्ध तिला घेऊन जाता येणार नाही. सरकार, कशापायी आमच्या गरीबाच्या पोटावर पाय देताय? जाऊ द्या की आम्हासनी. मायबाप, हे लोक मला हैवानाच्या तावडीत देतात. अहो, मुघल लचक तोडतात. मी हात जोडते. तुम्ही मला 25 होऊन द्या. मैं हसनी देते आणि माझी मैं मोकळी होते. अभी तो सौदा हो चुका है सरदार. खामोश. मराठमोळ्या स्त्रीपासून 50 हात लांब. शंकराजी, त्यांना 25 होऊन द्या. जी युवराज. मायबाप, मी तुमचं ऋण फेडेन. सरकार, 15 होणाला म्या इकत घेतली आणि पुन्हा तेवढंच होऊन खर्च केले या. खायला प्यायला घातलं, तवा कुठं ही खूपसुरती आली या. आणि नाच गाणं बी शिकवलं. 50 होऊन घ्या आणि या बाईंवरचा हक्क सोडा. वय वय. युवराज, मी थोडं थोडं करून तुमचं ऋण फेडेन. आणि परत यांच्याकडे बघायचं सुद्धा नाही. वय. निघा. तुमचे उपकार
उपकार मी कधी नाही विसरणार. देवासारखा धावून आला असा. काही अडचण आली तर तक्रार करा रायगडावर. मायबाप, मी तुमचं होऊन परत करीन. ताई, हे होऊन परत फेडण्याची गरज नाही. हेरून फेडायचं नसेल तर एक अर्ज होता तुमच्या पायाशी. बोला. मायबाप, गाणं ऐकावं गरिबाचं. आम्हाला तो शौक नाही. मायबाप, अव पाखरांनी बी खुळा व्हावा असा आवाज दिला देवानं मला. त्याचा आनंद आहे, पण आम्हाला वेळ नाही. थांबा युवराज. सुभेदारानं गरळ वकली सापासारखी. समजा सांगितलं, अहो त्यानं तुमचं नाव घेतलं. अरे देवा. सुगणिसांनी 2 गोडी मागितली, लाच मागितली, खुळखुळता बाटवा मागितला. समजा सांगितलं. घोटाळा झाला रे. अहो सुभेदार जागेवर बडतर्फ केलाय. समधी भरपाई मागितली युवराजांनी. आणखी आम्हासनी भीक न ग, बिदागी हवी. ताई, ही बिदागीच समजा. जेव्हा तुम्ही आमचं गाणं ऐकाल ना, तेव्हाच तुम्ही दिलेलं हे धन बिदागी होईल. माझं गाणं ऐका युवराज. शक्य नाही. मायबाप, तुम्हासनी कलावंताची कदर नाही. कदर आहे, पण वेळ आणि आवड दोन्ही नाही. माझं गाणं ऐकाल तर एक पाऊल पुढे नाही टाकणार तुम्ही. येतो आम्ही. शूर आहात, पण ह्या शूरास आता सूरच थांबी होती. चला बाळराजे, निघूया. हा, पुढे ते स्नेक कलावंतीन भेटली. 4-5 लोक तिला इकायला घेऊन चालली होती, पण युवराजांनी तिला सोडवलं. म्हणून तिने युवराजांना गाणं बी म्हणून दावलं. युवराजांनी ऐकलं गाणं. हा, राजारामराजे पण होते, वय त्यांनी पण ऐकलं गाणं. अव्हाय तर मालक, अहो मी माझ्या सावताच्या डोळ्याने बघितलंय. परसू, मोठं काम केलंस रे. दादासाहेब, काय झालं? हरभरा खायचाय. मी आणू का युवराज? नाही, आम्ही स्वतः जातो. बाळराजांसाठी कोवळा डहाळा उपटावा लागेल. पंत पंत घ्या. पंत, मला नका घेऊ तुम्ही या प्रकरणात. हा मामला जरा अंगाशी येईल असं वाटतंय. हा आलाच तर माझ्या येईल. तुम्ही फक्त माझ्या बरोबर थांबा. तरी पंत, तुम्ही नका घेऊ मला यात. रावजी, मी तुमचा मोठा भाऊ ना. तुम्हाला आग्रह धरला नसता, पण त्या शृंगारपूरच्या सुभेदारानं गिळलेला बेडूक बाहेर काढलाय. तो डराव करायच्या आत त्याला गप्प करायला पाहिजे. अहो, तुम्ही नुसत्या पायाने मारलेल्या तिडाही भल्या भल्यानं दोन्ही हाताने सुटत नाही. पायाचं सोडा, तर तिडा हाताने मारणं. मग काय विषयच संपला. मी माझे फक्त दगडाखालचे हात काढून घेणार. तुम्ही फक्त याटाणा लावायला मागे थांबा. यटाणा म्हणजे? आधार. आता वेळ दवडण्यासारखी परिस्थिती नाहीये. चला. तुम्हाला हे कोणी शिकवलं? आऊसाहेबांनी.
या अनाजपंत. सकाळी येणं झालं, बोला. तर काय बोलावे, कसे बोलावे हे समजत नाही. आलंय आमच्या कानावर. आले? हो तर. महाराज गडावर नसले की सगळ्या खबरा आमच्या जवळच येतात. हो. शंभूराजे शृंगारपूरला गेलेत ना चौकशीसाठी? अहो महाराणी साहेब, कसली चौकशी आणि कसलं काय? म्हणजे नाव चौकशीचे आणि गेले कलावंतिणीचे गाणे ऐकायला. अनाजीपंत. हो तर. अहो शृंगारपूर राहिले बाजूला आणि यांनी वेगळेच शृंगारपूर गाठले. नाही, जाण्याबद्दल काही नाही, पण सोबत बाळराजे आहेत, याचे तरी भान ठेवायला पाहिजे होते की नाही? नाही नाही, शंभूराजे असं काही करणार नाही. आम्हालाही तेच वाटत होते, पण हकीकत तर अशीच आहे. मी म्हणतो, काव्य, लेखन, ग्रंथ हे सगळे शोभा देणारे आहे हो, पण त्याच्या पुढच्या पायरीवर पाऊल का ठेवायचे? आणि बाळराजांचं पाऊल तर केवढं चिमुकलं. तुम्ही याबाबत खात्रीशीर आहात? आमची खात्री धरू नका, आपण खात्री करून घ्या. आणि युवराजांचे कसे ठावे आहेच आपल्याला. युवराज आणि शंभूराजे गडावर आले की त्यांना तातडीनं आमच्या महाली पाठवा. जी. आणि पंत, तोवर आपण सदरेवर थांबावे. जी महाराणी साहेब. गडावर काय चर्चा सुरू आहे ऐकली तुम्ही? आलंय आमच्या कानावर, पण आम्हाला नाही खरं वाटत. तुम्हाला नाही खरं वाटलं, पण थोरल्या मातोश्री चिडल्या आहेत. त्यांना खरं वाटलंय. सुनबाई, त्यांनाही नाही खरं वाटणार. आम्ही तर असं ऐकलंय, युवराज गडावर आल्या आल्या लगेच ते जाब विचारणार आहेत. नसेल होत असं, तरी आम्ही बघतो. मातोश्री, तुम्हाला वाटतं का हो युवराज कलावंतिणींचं गाणं ऐकतील म्हणून? नाही हो, शंभूराजे परस्त्रीकडे बघणारही नाहीत. कलावंतीण तर लांबची गोष्ट. लोक म्हणतात ते 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 आजोबांसारखे आहेत. लोकांना काय, त्यांना काय माहित युवराजांचे आजोबा. स्वराज्यासाठी चंद्रासारख्या सुंदर आणि कर्तृत्ववान बायकोला एवढं लांब ठेवलं. स्वराज्य ही संकल्पनाच त्यांची, ते शहाजी महाराज साहेब काय बायका नाचवतील? काहीही बोलतात, पडाची साल पिंपळाला लावतात. आपण लक्ष देऊ नये. युवराज आले की आपोआप खुलासा होईल. पण आम्हाला खूप भीती वाटतेय हो. तुम्हाला ठावे आहे ना, स्वराज्यात भीतीचे चारी पाय बांधून टकमक टोकावरून कडेलोट केलाय ते. भिवू नका, युवराज्ञी आहात. आणि एक लक्षात ठेवा, खबर आणि अफवा ओळखायला शिका. मातोश्री, काळजी याचीच वाटतेय त्यांच्या बरोबर बाळराजे आहेत.
म्हणूनच थोरल्या बाईसाहेब रागावल्या असतील. मग आता आम्ही समजूत काढू त्यांची. ऐकतील ना त्या? सूनबाई, अहो मुळात असं काही झालंच नसणार. शत्रूही कधी कधी अफवा पसरवतो. तुम्ही बिनघोर राहा. युवराज येतीलच आता. थोरल्या बाईसाहेब, तुम्हाला कोणी सांगितलं शंभूराजांनी दौलत जादा केली? 10 लोक आतापर्यंत सांगून गेले. नाव सांगू तरी कोणाचं? ते सांगतात ते तुम्हाला खरं वाटतं? नाही नाही, आम्हाला तरी ही खबर खरी वाटतच नाही. पण जेव्हापासून ही खबर कळाली आहे तेव्हापासून आम्ही मनात सतत घोकतोय, ही खबर खरी नसावी. पण नाही, दुर्दैवानं ही खबर खरी आहे. काहीतरी गफलत झाली असं वाटतंय. नाही, गफलत नाही. शंभूराजे शृंगारपूरलाच गेले होते चौकशीसाठीच. पण परतीच्या वेळी ती कलावंतीण भेटली. ऐकलं गाणं? नसेल होत असं काही. अहो मग आम्ही काही खोटं बोलतोय का? आम्हाला आनंद वाटतोय का? आमचंच लेकरू, आमचे चिरंजीव, ते असं काही वागतील असं वाटलंही नव्हतं आम्हाला. थोरल्या बाईसाहेब, का कुणास ठाऊक पण आम्हाला नाही खरं वाटत. आमचं मनही तेच म्हणतंय, हे खोटं आहे. युवराजांचा मोठेपणा बघवतच नाही. सुनबाई, तुम्ही आधी भानावर या. परवा गोदावरी तुमच्या महाली आली होती. शंभूराजेंसमोर रडत होती. आम्ही तुम्हाला विचारलं, तुम्ही सफाई दिली नाही. सफाई देण्याबद्दल हरकत नाही, पण हा असा निर्धास्तपणा काय कामाचा? सुनबाई, गोदावरी रडत होती? हो, पण मातोश्री. बरं, यावर त्यांचं म्हणणं काय? रयत रडते त्यांच्या समोर, मग आता काय समजायचं आम्ही? रयत नाचते त्यांच्या समोर? नाही मातोश्री, आम्हाला त्या अर्थाने म्हणायचं नव्हतं. पण आम्ही मात्र त्याच अर्थानं म्हणतोय. शंभूराजे एकटे नाहीत, बाळराजे त्यांच्या सोबत. आणि या वयात कानावर हा असा आवाज, घुंगरू. आम्ही काय म्हणतो, शब्दाने शब्द वाढतो. आम्हाला ठावे आहे तुम्ही हे सगळं काळजीपोटी म्हणताय, पण शंभूराजांना येऊ द्या. ते आल्याशिवाय खरं खोटं काय ते कळणार नाही. नाही, येऊच द्या. आम्ही सुद्धा त्यांचीच वाट पाहतोय. एका बाजूला बुधभूषण वाचायचा, त्यात लिहायचं स्त्री अशी स्त्री तशी, आणि प्रत्यक्षात स्त्रीचं गाणं ऐकायचं. तुम्ही बघाच, आजवर आम्ही त्यांना कधीच ओरडलो नाही, काहीच बोललो नाही. पण आज मात्र आम्ही त्यांना जाब विचारणार आणि त्यांना त्याचा जबाब द्यावाच लागणार.